निसर्गाच्या कुशीत वसलेला अजून एक सुंदर पॉइंट आणि शांत निसर्गरम्य ठिकाण म्हणजे सावला घाट, जो की आपल्या ताम्हिणी घाटाजवळ आहे. पावसाचा सीझन चालू झाला की आपला ताम्हिणी घाटाचं सौंदर्य एक वेगळंच निखारून निघतं. तसाच एक पॉइंट म्हणजे सावला घाट, ज्या पॉइंटवरनं खूप सारे धबधबे दिसतात. ते आज आपण पाहणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सुखाच्या प्रवासामध्ये मी परत तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हराळे. तर आजचा जो आपला प्रवास चाललेला आहे, निसर्गातील एक खूप सुंदर असा पॉइंट, ज्या पॉइंट वरनं खूप सारे वॉटरफॉल दिसतात, त्या पॉइंटला आपण चाललोय म्हणजे सावला घाटामध्ये. हा दिसतोय. आता सध्या आपण मुंबईवरून आलेलो आहोत. तर हा जो रस्ता आहे, हा जो जातो, हा रस्ता आंबेवलीला जातो, हा तुम्हाला दिसत असेल. आणि हा जातो आपला घनगड किल्ल्याकडे. तो पाठीमागे तुम्हाला घनगड किल्ला दिसत असेल. इथं हा बोर्ड आहे. इथे ह्या बोर्डवरून आपल्याला हा कडत घनगड किल्ल्याला जातो. आणि हा पाठीमागे दिसतोय तो आपला कोरीगड आहे. तर तुम्हाला मुंबईवरून आल्यावरती हा टर्न मारून घनगड किल्ल्याकडे जायचंय. आता मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कसं कसं आपल्याला जायचंय, कुठला रस्ता पकडायचा ते सांगणारच आहेत. आता सावला घाट कव्हर करण्यासाठी आपले मित्र आलेले आहेत. दिसतात सगळे मित्र, 4 मित्र. आपण सगळे सावला घाट पूर्ण कव्हर करणार आहोत. येताना खूप थंडी वाजत होती मित्रांनो. पूर्ण फॉग वेदर झालाय पूर्ण लोणावळ्यामध्ये. गाडी चालवताना पूर्ण अशा हातात असे होत होते. तर चला मित्रांनो, आपला पुढचा प्रवास चालू आहे. पूर्ण फॉगी वेदर आहे. मित्रांनो, आपण सावळा घाटला जिथे टर्न घेतो तिथे पोहोचलोय. आता इथे तुम्ही बघा, आपण ह्या रोडने आलेलो आहे. आता ह्या इथे एक बस स्टॉप सारखा पॉइंट आहे. इथून आपल्याला आतमध्ये घुसायचं. इथे बोर्ड पण लिहिलाय सावळा घाट म्हणून. इथून आतमध्ये घुसायचं आपल्याला. चला. ते पार्किंग प्लस एंट्री फी इथे घेतले पर पर्सन 50 रुपये. इथे पार्किंगची चांगली सोय केलेली आहे. पूर्ण गाड्या इथे पार्क केल्यात. आता आपण गाड्या पार्क करूया आणि आपला प्रवासाला निघायचं. चला, तिकडे गाडी लावू का? चल तिकडे लावा गाडी. मित्रांनो, अशा प्रकारे आपला ट्रेक चालू झालेला आहे. बघताय कच्चा रस्ता आहे पूर्ण. खूप गर्दी आहे आज, खूप गर्दी आहे. पाऊस नाही तरी पण आम्ही रेनकोट घातला. मध्ये पाऊस लागला होता ना, त्यामुळे पण थंडी लय वाजते. इथे आल्यावर आपल्याला एक कंपाऊंड दिसतं. इथे बोर्ड लिहिलाय सावळा घाट. बघा, इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पुढे पाठीमागे. हा सरळ रस्ता आपल्याला पकडून आतमध्ये जायचा. व्ह्यूची खूप मजा घ्या मित्रांनो. खूप कडक व्ह्यू आहे, खूप कडक व्ह्यू आहे, बाप व्ह्यू आहे. खूपच अच्छा रस्ता आहे. अरे हम कच्चा रस्ता होता, छोटा बारका रस्ता होता. भाई खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. सायकल मध्ये आला तर मरणार तुम्ही. एक सावळा घाट पूर्ण आता पूर्ण हा पॉईंट झाला, पिकनिक पॉईंट झाला आता. गावाला 500 रुपये वाटते सगळ्यात होऊन जाते. 500 रुपये गाव लोक बाकी आहे. एक चायनामध्ये गाड्यावरती आपल्याला हे मिळतं, साप वगैरे मिळतं. बेंडक गाड्यावरती मेंढक तर मिळतात पण साप नाही. मी पाहिला साप वगैरे नव्हता. म्हणजे कशी होती मेंढकची? बाई एकदम सेमच होती, चिकन सारखंच लागतं. मागे पाणी बॉटल घेतली आपण पाणी पिण्यासाठी. पाणी संपलंय आपल्याकडे. 10 रुपये एक्स्ट्रा, बॉटल 30 रुपयाची. आज कोकणात जायला भरपूर वाटा आहेत, पण पूर्वीच्या काळी सावळा घाट म्हणजे कोकणचा एक शॉर्टकट रस्ता होता. मुळशीपासून डायरेक्टली तुम्ही कोकणात जर उतरायचं असेल तर तुम्हाला सावळा घाट वापरायला लागत होता पूर्वीच्या काळी, जो 35 किलोमीटर आपला रस्ता वाचवत असत. उतरण चालू झाली. उतरण खाली असं उतरायचं, खाली असं. चला आता उतरायचं, सांभाळून उतरायचं. भरपूर पब्लिक आली आज. वारा तर डेंजर आहे. वारा दिसतो, केस किती उडतात आहे माझे. चल उतरेल.
पाऊस आला जोरात पाऊस आला. अरे 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 जोरात पाऊस आला. लपावा लागायला लागला. अरे 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 पाऊस आला. असं वाटतं पाऊस आपली मजा घेतोय. थोडा शिताडा आला आणि लगेच गेला पाऊस. मजा घेतो आपली पाऊस. खाली जाऊन फक्त आता व्ह्यू बघा, खूप कडक व्ह्यू आहे. पाठीमागचा फक्त व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो. धबधब्याचा रौद्र तुम्हाला दाखवतो बघा. कादेव कोळे टाक्या पण येतो टाक्या खाली खाली जायचं, पकडून जायचं. ह्या असता कोरीव पायऱ्या आहेत ज्या आपण आता चालत चालत आलेलो आहे. आता सागर येतो चालत. ह्या बाजूला फक्त व्ह्यू बघा, धबधब्याचं रौद्र असं रूप. खूप वारा सुटलाय. पूर्ण सह्याद्री असा एकदम निखाळून निघाला पावसाच्या पाण्याने. तर बघा ही जागा दिसते, हे पाणी असं येतंय वरनं आणि खाली असं दरीमध्ये जात आहे. त्यामुळे इथून आपण चालतोय ना, तर वजन आहे ना, वजन आपलं ह्या साईडला ठेवलं म्हणजे आपण घसरणार नाही. चला हळूहळू जाऊया पुढे. हे बघा इथे मित्रांनो, इथे एक टाक आहे पाण्याचं. डोंगरातलं जे पाणी आहे ते पाझरून पाणी साठतं. पाणी खूप स्वच्छ आहे. पूर्वीच्या काळी इथे पाणी पिण्याचा वापर करण्यात येत असत. चला आता पुढे जाऊया. काय करायचं वर आली ना. नॉर्मल जंगल ट्रेकिंग चालू झाली आहे. नॉर्मल फक्त आता चालायचं सगळं पायवाट आहे. आता अंधार पण जंगल ट्रेक आहे. अंधार उजेड असंच चालू आहे. आता उजेडामध्ये आलो आम्ही. आता प्रॉपर अंधारच होतो. पूर्ण जंगलामधून पूर्ण असं प्रॉपर जंगल आहे आणि आम्ही ट्रेक करतोय असं प्रॉपर. माणसं हे दिसतात, हे माणसं. हे बघा आम्ही इथून आलोय. इथून आम्ही आता असं करत इथपर्यंत आलेलो आहे. चला आता पुढे. मित्रांनो खूप गरम व्हायला चालू झालं. आता खूप ऊन पडलंय. तर हा रेनकोट घातलाय. ट्रेक इझी आहे खूप, भरपूर काही डिफिकल्ट नाही आहे. डिफिकल्टी लेवल खूप इझी आहे. कोणीही ट्रेकला येऊ शकतं, लहान मुलं असू दे किंवा म्हणजे एज लिमिट बोललं तर 60 वर्षापर्यंत कोणीही ट्रेकला येऊ शकतं. असा ट्रेक आहे हा. प्रॉपर जंगलातला ट्रेक आहे. काय बोलतो? रस्ता तर हाच घेऊन चाललाय. हे बघा किती घाम येतोय बघा. हालत खराब झाली घामाने. पाऊस पण नाही ना त्यात, पण बरं आहे आपल्याला शूट करायला मिळतंय. पाऊस असताना शूट करायला मिळालं नसतं आपल्याला. कुठे? भाई पब्लिक बघा किती आहे. आपल्या आधी सगळी पब्लिक पोचलेली आहे इथे. हे बघा दिसते पब्लिक, भरपूर पब्लिक आलेली आहे इथे. हा पॉइंटला आपण आता सध्या पोचलेलो आहोत. अरे बाय पॉइंटला आपण सध्या पोचलोय. दिसतं पब्लिक भरपूर आहे पाठीमागे. दिसते पूर्ण पब्लिक आपल्या आधी येऊन थांबलेली आहे. चला आता आपण आपल्याला ड्रोन शॉट घ्यायचा आहे. चला आज आपल्याकडे ड्रोन आहे. ओ पोचलोय पॉइंटला. पोचलोय. पब्लिक कसं वाटतंय? जरा बरं वाटायला लागलंय. येताना एवढा घाम येत होता, वारा चालू आहे. आता मध्ये उभे आणि चारही बाजूला व्हॅली आहे. आपल्याला आता ड्रोन शॉट घ्यायचा आहे. आणि चारही बाजूला वॉटरफॉल आहेत. वॉटरफॉल हा बोल. पॅन्ट काढताना उघडू. अरे आतमध्ये पॅन्ट घातली आहे ना. अरे ड्रोन आता उडणार आहे आपला ड्रोन. ड्रोन शॉट तुम्हाला पण बघायची खूप उत्सुकता लागली असेल.
हवाचा प्रेशर चेक होतं इथे. हवाचा प्रेशर चेक करून आपला अजिंक्य भाऊ ड्रोन उडवणार आहे आता. भाई उधर झाड़ पे जाएगा, इधर इधर. हाँ ये सर उडव भाई, उडव ड्रोन उडव. भाई ड्रोन ड्रोन चालू हो रहा है. देख, नहीं तो नीचे लैंड कर लेंगे. उडला उडला ड्रोन उडला, आपला ड्रोन उडला. बघा हा मित्रांनो तुम्हाला दिसतो, हा देवकुंड वॉटरफॉल आहे. हा रिंग वॉटरफॉल आहे आणि हा पूर्ण नजारा तुम्ही आता ड्रोनमध्ये बघितलाच. सगळी पब्लिक. चला आता निघायची बारी आलेली आहे आता. चला मित्रांनो, आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. ड्रोन शॉट कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सावळा घाट कवर करा. खूप गर्दी आहे आज, खूप गर्दी होती, पण मजा आली व्ह्यू कॅप्चर करायला. सगळे चार बाजूने वॉटरफॉल तुम्ही बघितलेच आता ब्लॉगमध्ये बघा. चला आता आपला पुढचा प्रवास चालला आहे. एक हिडन वॉटरफॉल आहे, तिकडे आपण चाललो आहे. 2 दिवसाची आपली ट्रिप आहे, तर आपला तिकडे जायचं, तिकडे सगळं कवर करायचं. आणि हा व्हिडिओ बघताय तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. हा 2 वॉटरफॉल आपण कवर करणार आहे. आज करणार आहे, उद्या पण करणार आहे. आजचा आपला स्टे असणार आहे महाडमध्ये. तर सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतील. चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि व्हिडिओ बरोबर सोबत राहा. चला, टाटा, बाय बाय.